मात्र ह्या 2024 मध्ये कुणाकुणावर संक्रांत येणार आहे? कारण काँग्रेसला अनेक जण सोडतायत, ठाकरेंची अनेक जण साथ सोडतायत. नाही आता मकर संक्रांतीच्या तर मी पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तिळगुळ ह्या गोड बॉलही आता ह्या दिवसाची महती आहे. त्यामुळे भविष्यात आता जे काय व्हायचे राजकीय ध्रुवीकरण, संक्रांत कोणाला येणार आहे, अगोदरच फार लोकांवर संक्रांत आलेली आहे. मला वाटतं आता रोज नवीन नवीन घटनेची आता आपण वाट पाहूया काय होतं ते. 22 तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरामध्ये आरती करतायत आणि राष्ट्रपतींनी निमंत्रण दिलंय. काय वाटतं या त्यांच्या गोष्टीकडे बघून? असं की हे त्यांनी आपलं पक्षाचं अस्तित्व गमावलं. त्यांनी आता किती आरत्या केल्या आणि किती मंदिरात जाऊन पाय घातल्या, तर त्याच्यामध्ये त्यांचा तो गैरसमज आहे तो परमेश्वरच दूर करणार आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये वागलात, म्हणजे हिंदुत्वाबद्दल तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा अपशब्द वापरतो आणि तुम्ही त्या इंडियाच्या बैठकीला त्याला मांडीला लावून बसता. तुमचं त्या ठिकाणी त्याचा निषेध करण्याचे तुमच्यामध्ये धाडस नाही आहे. नंतर मधल्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड त्यांनी श्रीरामाच्या बद्दलचे गैरउद्गार काढले. त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाबरोबर तुम्ही त्या बैठकीला जाऊन बसता, तिथे तुम्हाला निषेध करावाचा कधी इच्छा झाली नाही. औरंगाबादच्या कबरीवर फुलं वाहून उदातीकरण केलं जातं. कोणत्या हिंदुत्वाच्या आणि कोणत्या तुम्ही गप्पा मारताय? किती काळ राम मंदिर गेला, आता तुम्ही रामाला केव्हा सोडलेलं आहे आणि उद्याचा काळ या राज्याची जनता ही तुम्हाला आता पूर्णतः सोडून दिल्याशिवाय राहणार नाही, हे भान तरी आता ठेवण्याची गरज आहे. खरंच त्यांना न्याय मिळेल का या यात्रेला प्रतिसाद? असे मागची जी यात्रा त्यांनी भारत जोडो काढली त्याचं काय फलित होतं की जे काही राज्य काँग्रेसच्या ताब्यात होते ते हातातून गेले. आता ती जी मणिपूरची यात्रा जी काढली, मणिपूरपासून आता सुरू केली आहे, त्याचे काय फलित होणार आहे की जे काही राहिले सुरले राज्य काँग्रेसचे ते सुद्धा त्याच्या हातून निघून जातील. त्याच्यापेक्षा वेगळी उपलब्धी काही नाही त्या यात्रेची. रात्री एका चिमुकल्याचा बळी गेला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. काय सूचना तुमच्या? नाही, दुर्दैवी घटना होती. तर म्हणजे वन विभागाच्या वतीने प्रयत्न पुष्कळ झालेत. मुळातच त्या बिबट्यांच्या संदर्भामध्ये एक राज्य सरकारनं पुढाकार घेऊन केंद्र स्तरावर काही नियमामध्ये तर शेड्यूलमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्याची उत्पत्ती, त्याचा होणारे हल्ले, शेवटी वाघाची संख्याचा विचार करता तो नियम बिबट्याला लागू शकत नाही. तर वाघाचं एक्झिस्टन्सचा विषय होता म्हणून कडक नियम केले गेले. आता त्या शेड्यूलमध्ये बिबट्या घातला. इथे बिबटे सरास वाटतं किती आपल्याकडे 15,000-2,000 बिबटे इथे एका भागामध्ये आहे. तर मला वाटतं त्या शेड्यूलमध्ये फरक करून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्याला काही वेगळे नियम लावून मला वाटतं त्यांना सुद्धा संख्या सुद्धा कमी करण्याकरता कार्यवाही करणं आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.